श्री भगवान परशुराम जयंतीनिमित्त ब्राह्मण समाजाच्या वतीने भव्य शोभायात्रा संपन्न। याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील श्री भगवान परशुराम भक्त तथा ब्राह्मण समाजाच्या वतीने दरवर्षी सालाबादाप्रमाणे श्री भगवान परशुराम जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते। त्यानिमित्तानेच आज दिनांक 10 मे 2024 रोजी सकाळपासूनच श्री भगवान परशुराम जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले, ज्यात प्रामुख्याने सकाळी श्री भगवान परशुराम जयंतीनिमित्त आरती अभिवादन करण्यात आले, तर सायंकाळी मनोहर टॉकीज लगत असलेल्या शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी भव्य शोभायात्रेस सुरुवात करण्यात आली। तर या शोभायात्रेत अतिशय भव्य स्वरूपात नाचत गाजत ढोल ताशांच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली। यावेळी सर्व समाज बांधव, ब्राह्मण समाज बांधव या ठिकाणी या शोभायात्रेत सहभागी झाले। यावेळी महिला, पुरुष, तरुण वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी भाजपाचे नेते अनुप अग्रवाल यांचे हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले, जयघोष करण्यात आला। तदनंतर या ठिकाणी या शोभायात्रेचा समारोप श्री प्रभू श्रीराम मंदिराजवळ करण्यात आला। नमस्कार, मी पुष्कर महेंद्र दीक्षित, धुळे जिल्हा परशुराम युवा मंच आणि परशुराम भगवान जन्मोत्सव समिती यांच्यातर्फे आयोजित केलेल्या भगवान परशुराम जयंती यांच्या शोभायात्रेनिमित्त समस्त समाजाला आणि हिंदू बांधवांना आवाहन करण्यात येत आहे। शोभायात्रेसाठी आपण बहुसंख्य संख्येने उपस्थित राहावे आणि आपापल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद आम्हा सर्वांवर ठेवावा ही आमची नम्र विनंती। पुन्हा एकदा सांगणे, चक्रवेदः कृष्णता सशरम धरो इदम ब्राह्म्यम इदम शास्त्रम संपादते शरादपि शास्त्रतेज आणि ब्रह्मतेज याने युक्त असलेल्या भगवान परशुरामांच्या शोभायात्रेला आपण सर्वांनी यावे ही आमची नम्र विनंती। परशुराम जयंतीच्या शोभायात्रेमध्ये जळगाव जिल्ह्यातील ढोल ताशा पथक, त्यानंतर आपल्या धुळे जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेले बाराभावी नृत्य, डीजेच्या तालावर नाचणारी आणि त्याच गाड्यांवर म्हणजे आपल्या धार्मिक गाण्या तालावर नाचणारी तरुणाई या सर्वांनी परशुराम जयंतीचे आयोजन केले। शोभायात्रेची सुरुवात यल्लमादेवी यांच्या मंदिरापासून भगवान परशुरामांची आरती करून सुरुवात करण्यात आली। त्यानंतर या परशुराम जयंतीच्या शोभायात्रेचा समारोप भगवान राम मंदिर या ठिकाणी करण्यात येणार आहे। आग्रा रोड येथील राम मंदिरात सर्वांनी बहुसंख्य संख्येने उपस्थित राहून सर्वांकडून सामूहिक कल्याणासाठी आणि सामाजिक कल्याणासाठी रामरक्षा पठणाचा कार्यक्रम होणार आहे। सर्वांनी या कार्यक्रमात उपस्थित राहावे आणि आम्हाला मुलाचे आशीर्वाद आणि शोभायात्रेत उपस्थित राहून या शोभायात्रेची शोभा वाढवावी ही नम्र विनंती।